इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा चमचा मीठ घातलंय। मीठ पहिलं पिठामध्ये मिक्स करून घेतलं। पाणी घालून जसं आपण पोळ्यासाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे पीठ घट्ट मळायचंय। मी इथे पीठ मळून घेतलं। झाकून आपल्याला ते 10 मिनिटं ठेवून घ्यायचंय। 10 मिनिटं आता इथे झालेली आहेत। 10 मिनिटं झाकून ठेवल्यामुळे पीठ थोडंसं अजून मऊ होतं आणि छान फुलून पण येतं। आपल्याला हे पीठ पुन्हा असं रगडून मळून घ्यायचं आहे, म्हणजे पराठे खूप छान लाटता येतील। तर आता इथे हे पीठ मी असं रगडून मळून घेते। आपल्याला ह्यामध्ये थोडं तेल घालूनच हे रगडून मळून घ्यायचं आहे। पराठे करण्यासाठी आपल्याला पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढे जाड पातळ जसे पराठे करायचे असतील त्यानुसार तुम्ही पिठाचे गोळे तयार करून ठेवा। पिठाचे गोळे तयार करून ठेवले तर पराठे अगदी पटापट लाटता येतात। मी असे पिठाचे सगळे गोळे करून ठेवले, ते आपल्याला झाकून ठेवायचे आहे। आता इथे पराठे करण्यासाठी आतमधलं जे सारण आहे ते आपण तयार करूया। त्यासाठी मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले। त्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट घालायचंय, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा एवढं लाल तिखट घालायचंय, अर्धा चमचा एवढं मीठ घालून घ्यायचंय आणि थोडीशी कोथिंबीर। आपल्याला हे सगळं कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। कांद्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, मसाला, मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आता आपल्याला पराठे लाटायला घ्यायचे आहेत। जेव्हा तुम्ही पराठा करणार असाल तेव्हाच कांद्यामध्ये मीठ घालून घ्या, फक्त नाहीतर तुम्ही कांदा चिरून ठेवू शकता। जर आधीच मीठ घातलं तर कांद्याला पाणी सुटेल आणि पराठे व्यवस्थित लाटता येणार नाही। इथे मी आता असा पिठाचा गोळा घेऊन त्याची मोदकाला जशी आपण पारी तयार करतो तशीच पारी तयार करून घेतली आणि आतमधून थोडंसं मी तेल लावून घेतलंय। 2 चमचे एवढं सारण आपल्याला आता ह्या पिठामध्ये घालून घ्यायचंय आणि ह्याची टोकं सगळी जवळ घेऊन आतमध्ये सारण छान दाबून आपल्याला हे बंद करून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। असं तुम्ही मोदकाला करता त्याच पद्धतीमध्ये सगळी अशी टोकं त्याची जवळ घेऊन जे पीठ आहे ते वरच्या हाताला घेत आपल्याला हे बंद करून घ्यायचंय आणि जर जास्तीचं जे पीठ उरलेलं असेल ते आपल्याला काढून घ्यायचंय। आपल्याला आता ह्याचा गोळा हलक्या हातावरती करून सुक्या पिठामध्ये घोळून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। कांद्याचा पराठा एकदम हलक्या हातावरती आपल्याला लाटून घ्यायचा। तुम्हाला जर वाटलं की लाटताना सारण बाहेर येते तर तुम्ही वरती सुकं पीठ घालून हे लाटू शकता। त्यामुळे अजिबात जे सारण आहे ते लाटणीला चिकटत नाही आणि आपल्याला जसा हवा पातळ जाड त्याप्रमाणे हा पराठा लाटता येतो। ह्या पराठ्यासाठी कांदा जो आपण घेणार आहे तो एकदम बारीक चिरायचा, म्हणजे पराठा छान असा लाटता येतो। तुम्ही बघू शकता अगदी मी छान गोल असा पराठा लाटून घेतलेला आहे आणि जे आतमधलं सारण आहे ते सगळीकडे छान पराठ्यामध्ये पसरलं गेलंय। जास्तीचं जर सुकं पीठ असेल तर ते असं हाताने झाडून काढून टाकायचं। मी ह्या साईजमध्ये हा पराठा लाटून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून आपल्याला दोन्ही साईडनी छान पराठे भाजून घ्यायचे आहेत। पराठे भाजताना तुम्ही तेल, बटर, तूप तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता। मी आता तेल लावूनच पराठे भाजून घेते। छान दोन्ही साईडनी आपल्याला त्याच्या कडा दाबून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता पराठ्याला किती छान असा कलर आलाय आणि सगळीकडून एकसारखा तो भाजला गेलेला आहे। मी तुम्हाला आता अजून एक पराठा लाटून दाखवते। मी पुन्हा अशी पारी तयार केली, आतमध्ये तेल लावून 2 चमचे एवढं सारण आता ह्यामध्ये भरून घेतलेलं आहे। सारण आतमध्ये छान असं दाबून आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचंय। ह्या पद्धतीमध्ये हात असा वरच्या साईडला पीठ घेतच गोल गोल फिरवत न्यायचा, म्हणजे त्याच्या कडा ज्या आहेत त्या पटकन अशा आपल्याला बंद करता येतात आणि छान असा गोळा पिठाचा तुम्ही बघू शकता तयार झालाय। पिठामध्ये ह्या गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटताना हलक्या हातावरती लाटून घ्यायचा, म्हणजे आपल्याला जेवढा जाड पातळ ठेवायचा आहे तसा तुम्ही ठेवू शकता।
अजिबात जे सारण आहे ते बाहेरही मग येणार नाही। आता इथे मी दुसरा पराठा सुद्धा लाटून घेतलेला आहे। तो पण आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवूनच भाजून घ्यायचा आहे। पराठे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवू नका, नाहीतर पराठे व्यवस्थित भाजले जाणार नाही, ते कडक होतील। आता इथे मी हा दुसरा पराठा सुद्धा छान दोन्ही साईडनी तेल लावून भाजून घेतलाय। दुसरा पराठा सुद्धा आपला छान असा भाजून झालेला आहे। मी तुम्हाला पराठ्याचा दुसरा प्रकार दाखवणार आहे, त्यामध्ये मी कांदा घालणार नाही। मोदकासाठी जशी वाटी तयार करतो तशीच वाटी आपल्याला ही तयार करून घ्यायची। तेल लावायचं, थोडंसं सुकं पीठ घालायचं आणि आपल्याला ह्याचा पुन्हा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला हा छान असा गोल लाटून घ्यायचा आहे। ह्या पराठ्यामध्ये अजिबात आपण कांद्याचा वापर केला नाही आहे आणि हे पराठे मुलांना टिफिनला देऊ शकता। मुलं अगदी आवडीने खातील आणि हे पराठे अगदी तुम्ही लांब प्रवासाला जाणार असतील तरी सुद्धा ते 2 दिवस खूप छान राहतात, अजिबात खराब होत नाही। मी इथे पोळी लाटून घेतली, त्यावरती मी शेंगदाण्याचा कूट घातला, लाल तिखट, थोडासा चाट मसाला आणि थोडं मीठ असं मी भुरभुरून घालून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्याच्या कडा दाबून बंद करून घ्यायचं आहे। पुन्हा वरच्या साईडनी मी तेल लावलं आणि थोडंसं सुकं पीठ घालून घेतलं। आता आपल्याला असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि ज्या कडा आहेत त्या आपल्याला चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत। सुकं पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला गोल, त्रिकोण जसा आवडत असेल तुमच्या आवडीप्रमाणे तो लाटून घ्या, पण मुलांना जर थोडासा शेप वेगळा असेल तर मुलांना अजूनच खायला ते बघून आवडतात, म्हणून जर मी तुम्हाला एक असा त्रिकोणी करून दाखवते। हे शेंगदाण्याचे पराठे सुद्धा खायला खूप छान लागतात। कधी मुलं पोळी भाजी खायला कंटाळा करत असतील तर शेंगदाण्याचा कूट आपल्या घरात करून ठेवलेला असतो, त्यामुळे तुम्ही असे पटकन शेंगदाण्याचा पराठा करून देऊ शकता। शेंगदाण्याच्या पराठ्यामध्ये आपण लाल तिखट, चाट मसाला घातलेला आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे हे खूप छान असे चटपटीत लागतात। इथे मी तेल लावून पराठा दोन्ही साईडनी गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून त्याच्या कडा दाबत दाबत पराठा मी शेकून घेते। तुम्ही बघू शकता अगदी छान खरपूस असा आपला हा पराठा भाजून झालेला आहे। मी तुम्हाला आता हा पराठा दाखवते। तुम्ही बघू शकता छान त्याला लेयर्स आलेला आहे आणि सारण बघा छान आतपर्यंत असं पसरलं गेलेलं आहे। मग भरपूर असं सारण आपलं हे शेंगदाण्याचं भरले गेलेलं आहे आणि मी तुम्हाला आता हा तोडून दाखवते। हा पराठा खातासाठी अजिबात चटणी सुद्धा गरज लागत नाही किंवा दही सुद्धा नाही, तुम्ही असाच हा पराठा खाऊ शकता। आणि आता मी तुम्हाला आपला दुसरा कांद्याचा पराठा दाखवते। तो तुम्ही बघू शकता अगदी कांद्याचं सारण जे आहे ते सगळीकडे अगदी छान भरलं गेलेलं आहे। कांद्याचं सारण पण घातलेलं आहे, त्यामुळे ह्या पराठ्यांबरोबर जरी चटणी दही नसेल तरी सुद्धा तुम्ही ते असेच खाऊ शकता। खूप छान चटपटीत असे हे दोन्ही पराठे चवीला लागतात। शेंगदाण्याचा पराठा जो आहे तो 2 दिवस छान टिकतो। भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।